संपूर्ण स्वर्गलोकात नवरात्रीच्या तयारीचा आनंद दिसत आहे. नारायण नारायण. प्रणाम देवी दुर्गा. प्रणाम देवर्षी नारद. भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, देवी लक्ष्मी, सरस्वती देवी सहित सर्व देवी देवता आज नवरात्रीचा उत्सव करत आहेत. मला तर हे सर्व बघून उत्साहाचा संचार झालेला आहे. आई, हे बघा, पृथ्वी लोकावर आपल्याला कितीतरी नैवेद्य दाखवण्यात येत आहे. होय आई, तिकडे जे काही मिष्ठान्न आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवतात ते सरळ स्वर्गात येत आहे. आणि हे सर्व खाण्याचे प्रकार खूप चविष्ट आहे आई. स्वर्गात सर्व दूर नवरात्राचे 9 दिवस आनंद होता. संपूर्ण स्वर्गलोक सुरेख सजवले गेले होते. देवी लक्ष्मी, देवी दुर्गा, देवी सरस्वती, शिव पार्वती, गणेश कार्तिकेय, श्रीरामप्रभू, देवी सीता, ब्रह्मा विष्णू महेश सकट सर्व देवता नवरात्राच्या उत्सवाचा आनंद घेत होते. तेवढ्यात देवी पृथ्वी लोकावर निघाल्या. आपण सर्व देवता स्वर्गात नवरात्र पर्वाचा आनंद घ्या. तेवढ्यात मी देवी दुर्गा सरस्वती सोबत गणेश आणि कार्तिकेय यांना घेऊन पृथ्वीवर दर्शन देऊन येते. देवी, पृथ्वी लोक तर दिसायला खूपच सुंदर दिसत आहे. सर्व दूर सुरेख पंडाल लागले आहेत. आपण सर्व आज पृथ्वीवासींना सुख समृद्धीने परिपूर्ण करण्यासाठी जात आहात. आता हे बघायचे की कोणाच्या भाग्यात हे सुरेख फळ आहे आणि कोण या परीक्षेत यशस्वी होणार आणि कोण नाही. यानंतर 5ही देवी देवता पृथ्वीवरील आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून निघून गेले. तेवढ्यात देवी दुर्गा म्हणाल्या, लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिक, आपण सर्व लोक आता आपले स्वरूप बदलून घेऊ, जेणेकरून आपण भक्तांची परीक्षा घेऊ शकणार. गणपती म्हणाले, आपला आदेश सर्व मान्य माते, पण आपण कुठे जातो? जे भक्त सरळ मनाने गर्व न करता आपली आराधना करणार, आपण त्यांच्याच घरी जाणार आहोत. 5ही देवता स्वरूप बदलून सामान्य लोकांसारखे पृथ्वी लोकावर फिरू लागले. सर्वदूर नवरात्रीच्या उत्सवाचा आनंद होता. सर्व लोक विविध प्रकारे तयारी आणि पूजा करत होते. एका घरात देवीचे पूजन होत होते. आरतीचा आवाज येत होता. भरपूर पक्वानांचा नैवेद्य लावला होता. आईने त्या घराचे दार वाजवले. ऐकता का? या सर्व मिष्ठान्नाचा देवीला नैवेद्य दाखवा, जेणेकरून ते आपल्या सुखसमृद्धीचा आशीर्वाद देणार. असे म्हणतात की देवीची छान आराधना केली, त्यांना प्रसन्न केले, तर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते आपल्या घरी कन्याभोजनात येतात. ताई, काही खायला मिळेल का? आम्ही खूप उपाशी आहोत. नवरात्राचा उत्सव आहे, पण आमच्याकडे खायला सुद्धा पैसे नाहीये. काही मदत मिळाली असती तर बरे झाले असते. अगं, ऐकतेस का? तू हे दार कशाला उघडे ठेवलेत? तुला माहिती आहे ना की मागणारे आणि असले भिकारी कधी पण घरात येऊ शकतात. अहो, पण दार बंद ठेवले तर देवी आई आपल्या घरात कशी काय येणार? त्यामुळेच तर मी दार उघडे ठेवले होते. मला काय माहीत की हे भिकारी सगळे गोडधोड बघून मागायला येतील. चला चला, निघा इथून. कुठूनही येतात. इथे पैशाचे झाड थोडीच आहे की आम्ही सगळ्यांना वाटत फिरणार. ती बाई घराचे दार लावून घेते. चला हो, आपण आरती करून देवीला नैवेद्य दाखव. हे बघून दुर्गादेवी, लक्ष्मी, सरस्वती, गणपती आणि कार्तिकेय हळूच हसत तिथून निघून जातात. आज शक्यतो त्या सेठ आणि सेठाणीसाठी आशीर्वाद मिळवण्याचा दिवस नव्हता. देवीने तर त्यांची परीक्षा घेतली. प्रत्यक्ष देव त्यांच्या दारी आले होते, पण त्यांनी दारच लावून घेतले. त्यानंतर 5ही पुढे फिरत जात होते. तेवढ्यात त्यांना 2 मुलं रडताना दिसली. ताई, बाबांनी म्हटलं होतं की यावेळी आपल्याला नवीन कपडे आणणार आहे, पण आईने तर यावेळी पण जुनेच कपडे दिले. बाळ, आता आपले बाबा आजारी आहे ना. खूप दिवस झाले ते कामावर गेले नाहीये. आईने सर्व पैसे त्यांच्या इलाजावर खर्च केले. हे बघ, तू रडू नको. तुला रडताना बघून आईला किती वाईट वाटेल. ताई,
माझ्या सगळ्या मित्रांच्या घरी आज गोडधोड स्वयंपाक होतोय. खूप सगळे पक्वान्न तयार होतात. त्यांनी सगळ्यांनी नवीन कपडे घातले. मला पण हे सगळं हवंय. बाळ, तू तर माझा शहाणा भाऊ आहे ना, मग असा जिद्दीपणा का बरं करतोय? चल, आपण आता चलू आणि खिचडी खाऊ. आईच्या हातची खिचडी पण खूप चविष्ट असते. तेवढ्यात देवी दुर्गा बाकी सगळ्यांना म्हणते, चला आज आपण या घरातील भक्तांची परीक्षा घेऊया. ते सगळे त्या मुलांच्या मागे जातात आणि त्यांचे दार वाजवतात. गणपती म्हणतात, माई, आम्ही सगळे खूप उपाशी आहोत. तुम्ही आम्हाला काही खाण्यासाठी देऊ शकता का? बाळाच्या आईने म्हटले, अहो ऐकताय का, दारावर कोणी लोक आलेलेत. ते उपाशी दिसतात. तुम्ही हे औषध घ्या, मी तोवर त्यांना बघते. या या, आपण सर्व नवरात्रीच्या वेळेस आला आहात. इथून उपाशी जाणार नाही. मी खिचडी बनवली आहे. आता देवीला नैवेद्य लावणारच होते. आपण थोड्या वेळ इथे आराम करा. मी आरती करून नैवेद्य दाखवते. मग आपल्याला खिचडीचा प्रसाद खायला देणार. होय ताई, काही हरकत नाही. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट वारी, जय देवी जय देवी. त्यांचे मुलं सुद्धा आरती करत असतात. देवाचे खेळ सुद्धा किती वेगळे असतात. आज साक्षात सर्व देवी देवता त्या पूजनात बसले होते. त्यानंतर सुनीता खिचडीचा नैवेद्य लावून त्या पाचींना जेवायला वाढते. मला क्षमा करा, आज नैवेद्यासाठी फक्त खिचडीच करू शकले. काय करणार, माझे पती खूप दिवसांपासून आजारी आहे, म्हणून ते कामावर नाही जाऊ शकत. त्यामुळे घरात सामान नाही आणि म्हणून मला माझ्या देवी आईला खिचडीचा नैवेद्य दाखवावा लागतो. असे म्हणत सुनीताच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात सर्व देवी देवता आपल्या खऱ्या स्वरूपात येतात. आपल्या समोर साक्षात दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, गणपती, कार्तिकेय यांना बघून सुनीता आणि तिचा नवरा आश्चर्य करत राहतात. देवी आई म्हणते, सुनीता, तुझीच इच्छा होती ना की आम्ही सर्वांनी तुझा नैवेद्य घ्यावा. हे बघ, आज स्वर्गात सर्व देवी देवता तुझ्या खिचडीचा प्रसाद खातायत आणि स्वर्गात सर्व देवी देवता खरंच तिच्या खिचडीचा प्रसाद घेत होते. सुनीता, तू खूप प्रेमाने आज आम्हा सर्वांचे स्वागत केले, म्हणून आम्ही तुझ्या घरून असेच तर परत जाणार नाही. त्याचवेळी सर्व देवी देवतांनी आपले हात आशीर्वादात पुढे केले आणि त्या सर्वांच्या हातातून सोन्याचे नाणे निघू लागले. बघत्या क्षणी सुनीताचे घर नाण्यांनी भरून गेले. स्वतः दुर्गा देवी, धनदेवी लक्ष्मी, ज्ञानदेवी सरस्वती, रिद्धी सिद्धीचे दाता, वैभव देणारे गणपती आणि शिवपुत्र कार्तिक आज तिच्या झोपडीत उभे होते. सुनीताच्या आनंदाला पार नव्हता. आता तिच्याकडे सर्व काही होते. तिच्या कुटुंबाचे नवरात्र आनंदात साजरे होत होते. स्वर्गातील देवी देवता सुद्धा या सर्वांवर पुष्पवर्षा करत होते. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी काय वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा आणि असल्या अजून गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.